रावेर शहरातील मध्यवर्ती रामबाग परिसरात ही धाडसी चोरीची घटना घडली आहे। नगरसेवक दिलीप हिरामण पाटील यांच्या राहत्या घराला चोरट्यांनी लक्ष केलेत। गुढीपाडव्याच्या मध्यरात्री घराच्या मागील बाजूने खिडकीची लोखंडी गज कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला। घरातील कपाट उघडून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आलाय। विशेष म्हणजे चोरीच्या वेळी संपूर्ण कुटुंब घरात झोपलेले होते। मात्र चोरट्यांनी अतिशय कौशल्याने ही चोरी केली आणि कोणालाही याची कल्पना देखील आली नाही। सकाळी उठल्यानंतर ही घटना उघडकीस आली। यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। घटनास्थळी पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल आपल्या पथकासह दाखल झालेत। ठसे तज्ञ शॉन पथक यांना देखील बोलावण्यात आले असून तपास सुरू आहे। रामबाग हा रावेर शहराचा सर्वात गजबजलेला भाग आहे। येथे 9 बँका, मोठे मॉल, हॉस्पिटल आणि हे सर्व पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असतानाही अशी चोरी होणे ही पोलिसांकरिता मोठी चिंता निर्माण करणारी बाब आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे।